वेलकम टू माय चॅनल. आपण आज पेरिमीटर एरिया लेसन स्टार्ट करणार आहोत. त्याचा प्रॅक्टिस सेट 48 आपण आज सॉल्व करणार आहोत. पण थोडंसं आपण रिव्हिजन करूयात की पेरिमीटर म्हणजे काय. तुमचं 4th स्टँडर्डमध्ये थोडंसं झालेलं आहे. इथे बघा, क्लोज फिगर्स हॅव अ पेरिमीटर. हा क्वेश्चन मार्क करून घ्या. हा बऱ्याचदा फिल इन द ब्लँक्समध्ये विचारतात की कशाला पेरिमीटर कशाला असतं, तर क्लोज फिगर. क्लोज फिगर म्हणजे कुठलीही क्लोज फिगर जी ओपन नसते. ठीक आहे, कुठल्याही साईडने ती ओपन नाही आहे म्हणजे ती काय झाली, क्लोज फिगर झाली. क्लोज फिगर हॅव अ पेरिमीटर. यू नो दॅट द सम ऑफ द लेंग्थ्स ऑफ ऑल साइड्स ऑफ ए फिगर इज कॉल्ड अ पेरिमीटर. म्हणजे ही समजा आपण फिगर घेतली तर ह्या सगळ्या साईडचे सम म्हणजे काय झालं, त्या फिगरचा पेरिमीटर झाला. इथे रेक्टँगलमध्ये बघा 4 सेंटीमीटर आणि 5 सेंटीमीटर लेंथ दिलेली आहे. पण रेक्टँगलचं तुम्हाला माहिती आहे की ऑपोजिट साईड्स इक्वल असतात. म्हणजे हे जर 4 सेंटीमीटर आहे तर DC पण काय असणार आहे, 4 सेंटीमीटर. BC 5 सेंटीमीटर आहे म्हणजे AD पण काय असणार आहे, 5 सेंटीमीटर. म्हणजे मग ह्याची ॲडिशन काय होईल, 2 5 किती आहे, 2 टाइम्स 5 + 5 + 4 किती आहे, 2 टाइम्स 4 + 4 म्हणजे होणार आहे 10 + हे 4 + 8 किती झाले, 8. म्हणजे टोटल किती होणार आहे, हे 18 सेंटीमीटर. ठीक आहे, म्हणजे ह्याचं पेरिमीटर किती झालं, ABCDचं 18 सेंटीमीटर. तसंच खाली बघा, द लेंथ ऑफ द ॲडजस्टंट साइड्स ऑफ अ रेक्टँगल आर 10 सेंटीमीटर अँड 7 सेंटीमीटर. द पेरिमीटर ऑफ द रेक्टँगल इज. म्हणजे 10 किती टाइम्स येणार आहे, 2 टाइम्स येईल. प्लस 7 किती टाइम येईल, 2 टाइम्स येईल. सो 10 + 10 इज 20. 20 + 7 इज 27 + 7 इज किती येणार आहे, हे 35. सॉरी, हे येणार आहे 34. नेक्स्ट फिगर बघा, हा काय आहे, आता स्क्वेअर आहे. द लेंथ ऑफ अ साइड ऑफ स्क्वेअर इज PQRS इज 5 सेंटीमीटर. म्हणजे ही 5 सेंटीमीटर आहे. म्हणजे सगळ्या लेंथ किती असणार आहेत, SP किती असणार आहे, 5 सेंटीमीटर. SR असणार आहे 5, RQ असणार आहे 5 सेंटीमीटर. स्क्वेअर आहे त्या म्हणजे सगळ्या साईड काय असतात, सेम असतात. मग ह्याचं पेरिमीटर म्हणजे काय, 4 टाइम्स आपल्याला 5 घ्यायला लागेल. ठीक आहे, 5 + 5 + 5 + 5 म्हणजे किती येणार आहे, हे 20 सेंटीमीटर. तसंच ट्रँगल पण ही पण क्लोज फिगर आहे. म्हणजे हे जे ह्याच्या साईड्स आहेत त्याची सगळ्याची ॲडिशन म्हणजे काय, ट्रँगलचं पेरिमीटर. मग इथे काय येईल, 4 + 6 + 8. आता इथे वेगवेगळं दिलेलं आहे म्हणून हे आपण असं घेतलं. 8 + 6 किती, 40. 40 + 4 इज 18. म्हणजे ABC ह्याचं ट्रँगलचं किती आहे पेरिमीटर, 80 सेंटीमीटर. ठीक आहे, आता आपण प्रॅक्टिस सेट 48 सॉल्व करायला घेऊ आणि ह्या फिगरचे पेरिमीटर काढूयात. इथे बघा, ही फिगर मी काढून घेतलेली आहे. आता आपल्याला फक्त काय करायचं आहे, ह्याची ॲडिशन करायची. हे जे फिगर दिलेली आहे, ठीक आहे, या फिगरचे ॲडिशन म्हणजे हे जे सेंटीमीटर दिलेले आहेत प्रत्येक साईडचे ते आपल्याला ॲड करायचे. म्हणजे बघा, पहिले काय येणार, आपण 7 घेऊयात, प्लस हे 14 सेंटीमीटर घेऊयात, प्लस हे 16 घेऊयात आणि प्लस हे 20 घेऊयात. म्हणजे ॲडिशन किती झाली बघा. आपण हॉरिझॉन्टल ॲडिशन तुम्ही शिकलाय 4th स्टँडर्डमध्ये. हॉरिझॉन्टल ॲडिशन करूयात. म्हणजे जे युनिटचं आहे ते आधी ॲड करूयात. 0 + 6 इज 6 + 4 इज 10 अँड 10 + 7 इज 17. म्हणजे शेवटी येणार आहे 7. त्याच्यानंतर 17 म्हणजे कॅरी ओव्हरला किती गेला, इथे 1 गेला. सो 1 + 2, 1 + 1 इज 2 + 3 अँड 3 + 2 इज 5. म्हणजे हे किती येत आहे, 57. तुम्हाला अशी हॉरिझॉन्टल ॲडिशन येत नसेल, तुम्ही एका खाली एक सगळे लिहून घ्या आणि मग त्याची ॲडिशन करा. तुम्हाला हवं तुम्ही एकदा दाखवते, इथे पेन्सिलने दाखवते. 20 + 14 + 16 + 7. ठीक आहे, 6 + 4 किती होतं आहे, 10. 10 + 7 इज 17. कॅरी ओव्हरला गेला 1. 2 + 1 इज 3 + 4 + 1 इज 5. म्हणजे 57 आलं. ठीक आहे, सो इथे लिहून घ्या तुम्ही 57 सेंटीमीटर. ठीक आहे, चला नेक्स्ट फिगरचं बघूयात पेरिमीटर काय येतो आहे. इथे बघा, ॲडिशन करताना आपण तर प्रत्येक साईड लिहून घेऊयात. किती येणार आहे, 10 प्लस त्याच्या ऑपोजिट साईड पण 10 आहे, प्लस हे दोन्ही 8 लिहून घेऊयात. 8 + 8 आणि हे दोन्ही 6 सेंटीमीटर, प्लस 6 + 6. सो किती येत आहे बघा, इथे ह्याची ॲडिशन 20 + 8 + 8 इज 16. ठीक आहे, आणि 6 + 6 इज 12. म्हणजे इथे आपण साईडला ॲडिशन करूयात. 20 + 8 + 8 इज 16 + 6 + 6 इज 12. सो 0 + 6 + 2 किती येणार आहे, 8 येणार आहे. 2 + 1 इज 3 + 1 इज 4. म्हणजे किती आलं इथे आन्सर, 40.
48 सेंटीमीटर. मग इथे आपण काय लिहिणार आहे 48 सेंटीमीटर. ठीक आहे. चला इथे बघा मी नेक्स्ट फिगर पण ड्रॉ करून घेतली आहे. इथे आता ॲडिशन कशाची येणार आहे 8 + 8 8 + 8. ठीक आहे. प्लस हे किती आहे 18 + 18 आणि प्लस हे खालचा 12. ठीक आहे. सो ह्याची ॲडिशन करूयात आपण. इथे बघा 8 + 8 म्हणजे किती माहिती आपल्याला 16. ठीक आहे. 18 + 18 18 2 किती 36. सो 18 + 18 इज 36 आणि प्लस किती राहतं मग इथे फक्त 12. सो ह्याची ॲडिशन करूयात. 6 + 6 इज 12. 12 + 2 इज 14. 14चा इथे 1 गेला कॅरी ओव्हरला. 1 + 1 इज 2. 2 + 3 इज 5 अँड 5 + 1 इज 6. म्हणजे किती आलं इथे 64. सो इथे लिहून घ्या 64 हे आणि युनिट काय दिलेलं आहे याचं मीटर. मग इथे आपण पण मीटरमध्ये लिहायचं 64 मीटर. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूयात. तर इथे सेकंड क्वेश्चनमध्ये बघा काय विचारलं आहे. इफ अ स्क्वेअर ऑफ ए साईड 1 सेंटीमीटर इज कट आउट ऑफ द कॉर्नर ऑफ अ लार्जर स्क्वेअर विथ द साईड 3 सेंटीमीटर. म्हणजे हा जो स्क्वेअर आहे हा किती आहे 3 सेंटीमीटर या सगळ्याच्या साईड आहेत. ठीक आहे. त्याच्यातनं 1 सेंटीमीटर कट केलं. म्हणजे हे समजा इथे इथपर्यंत 2 असेल तर हे 1 सेंटीमीटर एवढा स्क्वेअर कट केला. मग काय विचारलं आहे व्हॉट विल बी द पेरिमीटर ऑफ द रिमेनिंग शेप. म्हणजे ह्याचं पेरिमीटर तर आपण सहज काढू शकतो पण ह्याच्यातनं 1 सेंटीमीटर कट करून टाकलं आहे. म्हणजे हे उरलेलं ह्याचं आपल्याला पेरिमीटर काढायचं आहे. मग उरलेल्या ह्याचं पेरिमीटरमध्ये इथे बघा आता मी इथे ड्रॉ करून घेतलं आहे. इथे हे असणार आहे 3 सेंटीमीटर 3 सेंटीमीटर 3 सेंटीमीटर आणि 3 सेंटीमीटर. आता या 3 सेंटीमीटरमधनं हा 1 सेंटीमीटर कट केला आहे. म्हणजे हे किती झाले 2 सेंटीमीटर झाले. हा 1 सेंटीमीटर कट केला आहे म्हणजे हा 1 सेंटीमीटर झालं ही साईड आणि ही साईड पण किती झाली 1 सेंटीमीटर. ही उरलेली साईड किती झाली 2 सेंटीमीटर. खालची साईड कट केली का नाही सो तशीच राहिली 3 सेंटीमीटर. ही पण साईड कट केली का नाही ही पण राहिली 3 सेंटीमीटर. मग आता ह्याचं आपल्याला पेरिमीटर काढायचं आहे. म्हणजे मग आपल्याला कशाची ॲडिशन करायची बघा. पेरिमीटर इज इक्वल टू perimeter of remaining shape is equal to ॲडिशन कशाची येणार आहे बघा 3 किती आहे 2 टाइम्स. सो ते लिहून घेऊ 3 + 3 लिहून घेऊ. 2 किती आहे 2 टाइम्स आहे. सो +2 +2 आणि 1 पण किती आहे 2 टाइम्स. सो +1 + 1 किती येणार आहे मग हे 3 + 3 is 6 6 + 2 is 8 8 + 2 is 10 10 + 1 is 11 आणि 11 + is 12. म्हणजे याचा आन्सर काय आला आहे 12 सेंटीमीटर. ठीक आहे. म्हणजे पेरिमीटर ऑफ रिमेनिंग शेप काय आला आहे 12 सेंटीमीटर. इथे आपला प्रॅक्टिस सेट 48 संपलेला आहे. तुम्ही एकदा ह्याची प्रॅक्टिस करा. वेगवेगळे फिगर्स घेऊन त्याचे पेरिमीटर काढायची प्रॅक्टिस करा. गुगलवर तुम्हाला भरपूर असे शेप्स मिळतील ज्याचे पेरिमीटर्स विचारले असतील. ठीक आहे. ह्याचं प्रॅक्टिस केली की तुम्हाला एक्झाममध्ये सुद्धा सॉल्व करायला खूप सोपं जाईल. पुढचा व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.